खेळपट्टीवर दाखल झालेले आहे. नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा या संघाची. विकी आणि त्याला साथ देण्यासाठी योगेश. आघाडीचा गोलंदाज साहिल सज्ज होते. P1 षटक पॉवर प्लेचे षटक घेऊन आलेला आहे. पहिला चेंडू ऑन साइडला टर्न केलेल्या चेंडूला भिरकावून दिलेला आहे. 4 धावांसाठी चौकार. चेक. सुमित कुमार अँड कंपनी केवनी दिबे संघ, आपण ही क्रीडा नगरी सोडून कुठेही जायचं नाही. सुरू असणारा जो सामना आहे त्यातील विजेत्या संघाबरोबर तुमचा सामना तिकडे खेळवला जाईल, याची दक्षता तुम्हाला बाळगायची आहे. सुमित कुमार अँड कंपनी केवनी दिबे, आपण ही हे क्रीडांगण सोडून कुठेही जाऊ नका. उलटा चेंडू, अजून एक अप्रतिम शॉट. चेंडू सीमा पार. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. मिळतील 4 धावा. चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. हे पाहतो आपण रिप्ले मध्ये. फुलटॉस चेंडू, चांगला समाचार आणि चेंडूला पाठवला सीमा पार 4 धावांसाठी. धावसंख्या वाढते. धावफलकावर 8. खूप सुंदर प्रक्षेपण आपण पाहतोय प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. साहिलचा चांगला खरपूस समाचार घेतला जातोय. पहिल्या षटकामध्ये बॅटर विकीच्या माध्यमातून हल्ला बोल बॅटिंग तो करतोय. पॉवरफुल बॅटिंग करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पेश करताना शक्तिशाली बॅटिंग. पुन्हा एकदा साहिल सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर षटकातील पुढील बॉल टाकण्यासाठी. स्टेप मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा आलेला आहे. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. लिडिंग एज स्वतः गोलंदाज झेपावतोय. कॉट अँड बोल्ड पहिला फलंदाज बाद होतोय. खेळी संपुष्टात आली विकेची. चांगला झेल संपन्न केला. कुठल्याही प्रकारची चूक केली नव्हती गोलंदाज साहिल याने. पाहूया आपण रिप्ले मध्ये. बॅटच्या वरच्या टोला चेंडू लागला आणि जबरदस्त कॉट अँड बोल्ड झेल संपन्न केला साहिल याने. विकीला परतीचा प्रवास करावा लागलेला आहे. सांघिक 8 या धावसंख्येवर पहिला धक्का लागलेला आहे. न्यू बॅटर नंबर 3 क्रमांक 3 वर खेळण्यासाठी प्रतीक वाकडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. ब्रेक थ्रूची आवश्यकता होती. तो ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून देताना गोलंदाज साहिल. पुन्हा एकदा साहिल आमच्यापासून दूर जाताना. मित्रांनो, आपण क्रिकेटचा हा बिग शो, बिग धमाका पाहतोय. धमाकेदार आयोजन स्वर्गीय महेंद्र दादा स्मृती चषक 2024 फ्री एंट्री टुर्नामेंट. 12 बाईक व 9 रेफ्रिजरेटर प्रथमच टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळतात. याचं सर्व क्रेडिट श्रेय जाईल ते ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी जिना पाटील साहेबांना. त्यांच्याच वतीने हा बिग शो आपण पाहतोय. चेंडूला तटवलेला चांगला फटका. गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेकडे. प्रोटेक्शन आहे सीमारेषेवर. जबरदस्त फिल्डिंग. तोपर्यंत अवधी होता बॅटरकडे 2 धावा कंप्लीट करण्याचा. प्रतीक 2 धावसंख्येनिशी खातं खोलतोय. धावसंख्या वाढते. धावफलकावर 10. एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा साहिल बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. उलटा चेंडू होता. समाचार घेता आलेले नाही. लॉलीपॉप डिलिव्हरी होती. फलंदाजाला पूर्णपणे चकवा दिलेला आहे चेंडूने. चेंडू जाते डॉट. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 10. 10ला 1 खेळाडू बाद. मोठा फटका खेळलेला आहे पण क्षेत्ररक्षक लॉंग ऑन सीमारेषेवरून झेपावतोय. डीप मिड ऑनला चांगला झेल संपन्न केलेला आहे. अशा प्रकारे फलंदाज बाद होते प्रतीक वाकडे.
दुसरा धक्का लागलेला आहे नक्षत्र इंटरप्राइजेस चौधरपाडा या संघाला. पाहतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये खूप सुंदर झेल टिपला, कुठल्याही प्रकारची चूक केली नव्हती. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावपलकर 2-10 अशी स्थिती पाहतोय नक्षत्र इंटरप्राइजेस चौधरपाडा या संघाची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना महेंद्र वाकडे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या आणि गडी बाद केले 2. खूप अपार मेहनत घेताना ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी, दिना पाटील साहेब अध्यक्ष, उमाकांत सकाराम पाटील उपाध्यक्ष, माजी सरपंच ग्रामपंचायत अंजूर, सनशाईन स्कूलचे चेअरमॅन खजिनदार राजेश पाटील सदस्य, निवृत्ती पाटील सदस्य, राजेश पाटील सदस्य, बालाजी मात्रे आपला लाडका भाचा, अमृत मात्रे सदस्य, ॲडव्होकेट सुशांत शाहू सदस्य, श्रीकांत भाई सदस्य, देवानंद पाटील सदस्य. खूप मेहनत घेताना सलगचा या स्पर्धेचा तिसरा दिवस. दर्जेदार ही क्रिकेटची स्पर्धा, क्रिकेटचा अभूतपूर्व असा सहल आपण पाहतोय. वरालदेवी ताडाळी संघ, तुम्ही क्रीडानगरीमध्ये जर उपस्थित असाल तर लवकरात लवकर आयोजकांबरोबर येऊन संपर्क साधा. वरालदेवी ताडाळी. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. पवन बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. सामोरं जाईल बॅटर सलामीवीर योगेश. चांगला फटका उडवलाय, चेंडूला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. भव्य षटकार. काय फटका खेळला होता, अतिशय ताकदवर आणि बलशाली हा फटका बघायला मिळाला. ओव्हर पिच चेंडू होता, चेंडूची लाईन लवकर पिक केली आणि चेंडूला फेकून दिला लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. षटकाराच्या मदतीने धावसंख्या झपाट्याने पुढे सरकताना धावपलकर 16 ह्या आकड्यावर जाऊन पोहोचलेले. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतात काय फटका खेळला होता, अतिशय जबरदस्त हा लिलया शॉट खेळला होता बॅटर योगेश कोळीच्या बॅटमधून हा षटकार आलेला आहे. पुन्हा एकदा पवन. मोठा फटका खेळायचा होता, जोरदार अपील केलं जाते. पंचाने अपील फेटाळून लावलेलं आहे. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या कायम आहे धावपलकर 16. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. पवन उलटा चेंडू ऑन साइडला टर्न केलेल्या चेंडूला एकच धाव मिळेल तिथे बॅटरला, एकापेक्षा काही नाही. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकर 17. पवन राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका, स्ट्रेट फटका केलेला आहे पण क्षेत्ररक्षक दक्ष आहे, झेलाचा स्वागत करतोय. आणखी एक फलंदाज बाद होतोय. धक्का लागलेला आहे. महेंद्र याची खेळी संपुष्टात आलेली आहे. धक्का क्रमांक 3. धावसंख्या स्थिर धावपलकर 17. 17वर खतरा पाहतोय आपण नक्षत्र इंटरप्राइजेस चौधरपाडा या संघाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतात खूप सुंदर झेल टिपला. प्रेषित याने युवा कॅप्टन आहेत गावदेवी ओवली या संघाचे. न्यू बॅटर आदित्य मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पुन्हा एकदा आपण दुसऱ्या अँगलमध्ये पाहतात. खूप सुंदर झेल हा संपन्न केला तिथे प्रेषित याने. 3 बाद सध्या स्थिती पाहते 17. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सामना प्रेक्षकांच्या माहितीकरिता नक्षत्र इंटरप्राइजेस चौधरपाडा आणि गावदेवी ओवली या 2 संघांमध्ये आपण पाहतोय. क्रिकेटची रंगत पाहुण्यांच्या संगत आणि मोठ्या संख्येने मान्यवरांना आपण मान्यवर कक्षामध्ये पाहतोय. पवन पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर
राईट आर्म वर द विकेट. चेंज ऑफ द पेस करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी चांगला फटका खेळलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला उचलला गेला, फेक केली गेली. पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये आपण प्रेषितला बघितलं. या सिंगलने आता धावसंख्या पुढे सरकताना धावपलकावर 18 धावा 3 गण्यांच्या मोबदल्यात. चेंडूला ऑन साईडला टर्न केलेलं आहे. एक धाव पूर्ण करते. जबरदस्त फिल्डिंग. आज फिल्डिंग लाजवाब बघायला मिळते गावदेवी ओवली या संघाची. फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 19. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 3 बाद 19. पहिल्या षटकामध्ये साहिलने धावा खर्च केल्या 10, 2 गडी बाद केले होते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पवनने दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 9 आणि त्याने 1 गडी बाद केलेला आहे. फॉल ऑफ विकेटवर आपण नजर टाकली तर पहिला फलंदाज 8 या धावसंख्येवर बाद झाला होता. दुसरा बॅटर 10 या धावसंख्येवर बाद झाला होता आणि तिसरा बॅटर सांघिक 17 या धावसंख्येवर बाद झाला होता. यतीन ठाकूर आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. जितू शेळके आपलं देखील मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. स्वर्गीय महेंद्र दादा स्मृती चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर जतीन, एक युवा खेळाडू आहे. जतीन सामोरं जाईल बॅटर योगेश सलामीवीर जो खेळतोय. एक षटकाराच्या साहाय्याने वैयक्तिक 8 धावांवर. आदित्य वाकडे वैयक्तिक 1 धावेवर खेळतोय. 3 फलंदाज झटपट बाद झालेले आहेत, लवकर बाद झालेले आहेत. आता इथून एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करायची असेल तर धावांचा वेग वाढवावा लागेल. किमान मी तर म्हणेन 40+ धावा जोडल्या तर एक चांगलं लक्ष्य ठरू शकतं. मोठा फटका खेळायचा होता पण चेंडू आणि बॅटचा हवं तसं संपर्क झालं नव्हतं. बिहाइंड द विकेट चेंडू गेला. फक्त एकच धाव पूर्ण केली आहे योगेश याने, एकापेक्षा काही नाही. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकताना धावपलकावर 20 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या पण त्यानंतर धावांना खऱ्या अर्थाने ब्रेक लागलेला आहे. एक आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1 हँडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघितला. चांगला फटका आहे, खोदून काढलेला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. डीप मिडॉनला फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही. आता मात्र खूप चांगली गोलंदाजी करतो जतीन. तिसऱ्या षटकामध्ये कंट्रोल बॉलिंग बघायला मिळते. धावसंख्या स्थिर आहे धावपलकावर 21. एक धावेसाठी आता संघर्ष करावा लागतोय. जतीन राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडू मात्र अगदी बैठक शॉट खेळायचा होता पण प्रॉपर कनेक्शन झालेलं नाही. फक्त एकच धाव मिळेल. 3 चेंडू आतापर्यंत टाकले जतीन या षटकामध्ये आणि प्रत्येक चेंडूवर 1 धाव खर्च केलेली आहे. स्लॉग ओव्हरमध्ये मात्र हाणामारीच्या षटकामध्ये खूप सुंदर गोलंदाजी करतोय. धावसंख्या धावपलकावर 22. जतीन लॉंग रन अप. मिस टाइम फटका आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेगकडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे तिथे. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय पण बॅटर सुखरूप पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेला आहे. कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या वाढते धावपलकावर 24. इथून आता फटकेबाजीला प्रारंभ करावा लागेल. शेवटचे पहिल्या डावातील फक्त 8 चेंडू शिल्लक आहेत. जतीन तिशे वेगवान चेंडू टाकला होता. बीट झाला बॅटर, बीट झाला एसटी रक्षक. चेंडू गेला लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. लक्की बाउंड्री, नशिबाचा चौकार. बॅट आणि बॉलचा हलकासा स्पर्श झाला होता. पाहूया आपण ॲक्शन रिप्लेमध्ये.
अल्ट्रा स्लो मोशन मध्ये आपण पाहतोय. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून हे पाहू शकता तुम्ही. बॅट आणि बॉलचा हलकासा स्पर्श, लकी बाउंड्री, चौकार. धावसंख्या 28. पुन्हा एकदा एक चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता, खोदून काढलेला आहे चेंडूला. लॉंग ऑफ सीमारेषेवर चांगले क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव मिळेल अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 29, 3 गड्यांच्या मोबदल्यात. चेक. दांडी संघाचे संघनायक अथवा संघ प्रतिनिधी आपण मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधा. दांडी संघ आपण आपल्या जर्सीज इकडने घेऊन जा. यानंतर आझाद कोलशेत आणि देवांश 11 चिंचपाडा असा सामना आपल्याला बघायला मिळेल. जतीनने देखील या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. शेवटचं अंतिम षटक आहे. ह्या षटकामध्ये जितक्या जास्त धावा येतील तेवढ्या संघासाठी लाभदायक आणि फायदेशीर असतील. 29 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. प्रेषित षटकाची सुरुवात करते. शेवटचा अंतिम षटक, इनसाइड आउटचा पट्टा खेळला होता. 2 धावा सहज पूर्ण करताना बॅटर आदित्य वाकडे. धावसंख्या वाढते धावफलकावर 31. 31ला 3 खेळाडू बाद. चौथा अंतिम षटक प्रगतीपथावर. 11 धावांवर खेळतोय आदित्य वाकडे. योगेश सलामीला येऊन आतापर्यंत तो 10 धावांवर खेळतोय. 1 षटकाराचा समावेश. प्रेषित अतिशय चांगला चेंडू होता, सुंदर चेंडू, स्विंग अँड मिस, ब्युटिफुल बॉल. चेंडू जाते डॉट. धावसंख्या कायम धावफलकावर 31. सुंदर गोलंदाजी करतोय प्रेषित. हे पाहूया आपण ॲक्शन रिप्ले मध्ये. डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. डोळे बंद करून तुम्ही चांगला स्वप्न पाहू शकता. मोठा फटका खेळू शकत नाही. फुलटॉस चेंडू, चांगला चेंडूला तटवलेला आहे. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. अप्रतिम फटका. 4 धावांसाठी चौकार. चौकारच्या साह्याने धावसंख्या वाढते 35. काय फटका खेळला होता. अप्रतिम शॉट बघायला मिळाला आदित्यच्या बॅटमधून. प्रेषित वळतोय उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेल्या अगेन्स्ट टर्न फटका खेळलेला आहे. 1 धाव पूर्ण केली जात आहे. फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही. या 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 36. 36 धावा पाहतोय प्रेषित संघाचा एक युवा कॅप्टन. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मार्कवर. स्लोवर 1 धीम्या गतीने चेंडू टाकला होता. चेंज ऑफ द पेस, वेग कमी करण्याचा प्रयत्न केला होता. जबरदस्त फिल्डिंग. ऑन साइडला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, असफल. फलंदाज बाद होईल. दुसरी धाव घेताना धक्का लागलेला आहे. नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा या संघाला. सदोतीस या धावसंख्येवर चौथा बॅटर बाद झालेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय कोळी. सध्या देवेंद्र म्हात्रे आपला लाडका भाचा ओमकार युवा सेवा संस्था भिवंडीचे सदस्य देखील ते आहेत. त्यांचं शुभ आगमन झालेलं. आपलं हार्दिक स्वागत आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील सामना करेल बॅटर अजय कोळी.
मोठा फटका खेळायचं होतं पण बॅट आणि बॉलचा हवं तसं संपर्क झालेला नाही आणि फलंदाज निश्चित आहे तिथे कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू जाते डॉट. अशा प्रकारे 37 धावा जोडलेल्या आहेत. 38 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे विजयासाठी गावदेवी ओवली या संघाला. नाणेफेक करण्यासाठी आझाद कोलशेत आणि देवांश 11 चिंचपाडा दोन्ही कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचे. ओव्हर टू यू सुनील शेलके सर. आझाद कोळशेत आणि देवांश 11 चिंचपाडा दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी आमच्या बरोबर लवकरात लवकर जोडले जातील आणि मुख्य व्यासपीठावर काय मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या सन्मानाकडे आपण वळत आहोत. सुरईचे शाखा प्रमुख सन्मान्य काथोडजी पाटील साहेब यांना आपण सन्मानित करत आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने. या आयोजकांच्या वतीने ही स्पर्धा तिसऱ्या दिवसामध्ये आपण अनुभवत आहात. अनेक मान्यवर या स्पर्धेशी जोडले गेलेले आहेत. आतापर्यंत त्या सर्वांना आयोजकांच्या वतीने सन्मानित केलं जात आहे. सुरईचे शाखा प्रमुख यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे. सन्मान्य संतोषजी पाटील अंजूर गटाचे सचिव आहे शिवसेनेचे, त्यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर ओमकार सेवा संस्था आणि सन्मान्य दिनाजी पाटील साहेब समन्वयक ठाणे जिल्हा ग्रामीण यांच्या वतीने ही स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आणली गेलेली आहे आणि स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस. या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे तुमच्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. या ही नाणेफेक संपन्न करूया. या स्पर्धेसाठी हे नाणं विशेषत्वाने बनवलं गेलेले आहे. एका बाजूने उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि दुसऱ्या बाजूने या स्पर्धेचं टायटल स्वर्गीय महेंद्र दादा चषक. कॉल कोणाचा असेल? आझाद कोलशेत संघाच्या संघनायकाला संधी दिली जाते. उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा पद्धतीने त्यांचं मत आहे. स्वर्गीय महेंद्र दादा चषक अशी नाण्याची दर्शनी बाजू आपण पाहिली. विनंती असेल साहेबांना आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. नुकतीच आपण नाणेफेक संपन्न केलेली आहे. नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजेच देवांश 11 चिंचपाडा या संघाच्या संघनायकाने. नाणेफेक तुम्ही जिंकलेली आहे आणि सरत्या दुपारचं सत्र आहे. ही क्रीडानगरी अत्यंत मनमोहक अशा पद्धतीची आहे. आयडियल क्रिकेटिंग कंडिशन्स आहेत. हवेचाही जोर अत्यंत चांगला आहे. सिमेंटची पिच आहे. या सगळ्या गोष्टी खरं तर तुमच्यासाठी आम्ही सांगतो आणि त्यानंतर तुमच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. काय निर्णय घ्याल? फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. निर्णय अत्यंत मजेशीर आणि इंटरेस्टिंग आहे. आता आपल्याला याची कारणंही विचारावी लागतील कर्णधाराला. काय कारणं आहेत, कशासाठी तुम्ही फलंदाजी घेतलेली आहे? फलंदाजी घेण्याचं कारण आमच्याकडे 2-3 प्लेयर सध्या अवेलेबल नाही आहेत आणि आमची गोलंदाजी चांगली आहे. गोलंदाजी चांगली आहे आणि फार दूरवरून प्रवास करत पनवेलवरून खरं तर ही क्रीडानगरी आपण गाठलेली आहे. या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळाला विनाशुल्क आणि 12 बाईक्स इथे बक्षिसाच्या स्वरूपात वितरित केल्या जात आहेत. काय म्हणाले या स्पर्धेच्या संकल्पनेसंदर्भात? संकल्पना तर एक नंबर आहे. कारण म्हणजे कुठलीच फ्री न घेताना सर्वांना खेळायला दिला आणि आयोजकांना धन्यवाद देतो की ताई आम्हाला इथे खेळण्यासाठी संधी दिली. नाणेफेक गमावलेली आहे आझाद कोलशेत आणि मी बऱ्याचदा हा प्रश्न विचारत नाही की तुम्ही नाणेफेक जिंकली असती तर काय केलं असतं, परंतु तुम्हाला प्रथम क्षेत्ररक्षण मिळालेले आहे म्हणून जाणून बुजून हा प्रश्न विचारतो. नाणेफेक जिंकली असती तर काय केलं असतं? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असता. या हंगामामध्ये आझाद कोलशेत संघाचं क्रिकेट कसं राहिलंय? आतापर्यंतचा बेस्ट परफॉर्मन्स कोणता राहिलाय? चांगला बॅटिंग करून बॅटिंगमध्ये चांगलं योगदान आलेलं आहे आणि सर्व संघ चांगला खेळलेला आहे. या स्पर्धेच्या संदर्भात या आयोजकांच्या विषयी काय मत व्यक्त कराल? आयोजक खूप सुंदरच आहे.
आयोजन फार सुंदर आहे, खेळण्याची संधी मिळाली या पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त केली गेलेली आहे. नाणेफेक संपन्न झाली, नाणेफेक जिंकलेली आहे पनवेल विभागातील चिंचपाडा या संघाच्या संघनायकाने आणि नाणेफेक जिंकल्यानंतर निर्धारित 4 षटकांच्या पहिल्या सत्रामध्ये ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असताना निर्णय घेतात. अर्थात ते फलंदाजी करतील. दोन्ही संघाच्या संघनायकांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये सामन्याचं दुसरं सत्र सुरू झालंय, त्याकडे आपल्याला जायचंय. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सुनील शेलके सर. 38 धावांचं लक्ष आहे आणि नुकताच षटकार आपण पाहतोय वंडर बॉय भिवंडी जयेश पाटीलच्या बॅटमधून 10 का दम दाखवताना पाहायला मिळतोय. कारण 10 धावा धावप्लेवर पाहायला मिळतात आणि 10च्या 10 धावा जयेश पाटीलच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर षटकार. भिवंडी प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये एकमेव अर्धशतक झळकावलं गेलं होतं आणि ते अर्धशतक देखील जयेश पाटीलच्या बॅटमधूनच पाहायला मिळालं होतं. पहिले षटक मार्गस्थ प्रतीक वाकडे वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक होतोय. तर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज जयेश पाटील. इथे मात्र गुडघ्यावर बसून फटका खेळलेला आहे काउकर रिझन मध्ये. इथे आपण पाहू शकता हा कॅच नाही तर मॅच सोडलेला आहे. मोका भी दिया और चौका भी दिया. स्लॉपी वर्क. आपण पाहू शकता कशा प्रकारे खरं तर कंट्रोल फटक्यामध्ये होतं, कारण फटका खेळल्यानंतर स्लिप झाला होता आणि नेहमीच जयेश पाटीलच्या बाबतीत हे पाहायला मिळतंय. इथे मात्र संधी निर्माण झाली होती, संधीचं सोनं तिथे करता आलेलं नाही आणि इथे आपण पाहू शकता अगदी चौकारी नक्कीच पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 ने 14 वर पोहोचते. 38 लक्षाचं पाठला करताना नक्कीच आपण पाहतोय गावठी ओली संघाचा फलंदाज आक्रमक फलंदाजी करताना जयेश पाटील. चौकार षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा चौकार. पहिले षटक प्रतीक वाकडे हाताळतोय लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे स्क्वेअरलेगच्या वरून सीमापार षटकार. सिग्नेचर शॉट आपण पाहतोय जयेश पाटीलच्या बॅटमधून. स्लॉकशिपचा फटका पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख फटका आणि हा फटका नक्कीच खेळण्यात जयेश पाटील खूपच माहीर आहे. त्याचा फेवरेट फटका पाहायला मिळतोय घुटना टेकून सिक्सर देख. षटकार चौकार षटकार चौकार षटकार आपण पाहतोय. चौकार षटकामध्ये डील करताना सध्या जयेश पाटील हा फलंदाज नाही एक्का दुक्का सीधा चौका चक्का. चौकार षटकाची भाषा सध्या बोलताना आपण पाहतोय जयेश पाटील हा फलंदाज. चौकार षटकामध्ये डील केले जाते आणि चौकार षटकांचा सध्या डीलर बनलेला आहे वंडर बॉय भिवंडी जयेश पाटील हा फलंदाज. धावसंख्या धावप्लेकर 20 धावा. 38 लक्ष आता मात्र मामूली लक्ष पाहायला मिळतंय. इथे मात्र कंट्रोल पाहायला मिळत नाही. स्वतःच्या फॉल्टमध्ये चेंडू अडवला जातोय गोलंदाज प्रतीककडून. धावसंख्या स्थिर धावप्लेकर 20 धावा. आपण सामना पाहतोय नक्षत्र इंटरमध्ये 14 पाडा विपक्ष गावठी ओवली या दोन संघामध्ये. इथे मात्र शबोलून खेळण्याचा प्रयत्न होता लॉंग लेग फाईन लेग रिझनकडे, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावठी ओवली संघाची धावसंख्या 38 लक्षाचा पाठला करताना बिनबाद जिंदाबाद धावप्लेकर पाहायला मिळते ते 20 धावा. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल देवान सलीम चिंचपाडा विपक्ष अजत कोलशेत या दोन संघामध्ये. देवान सलीम चिंचपाडा संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नेक्स्ट मॅच या दोन संघामध्ये पाहायला मिळेल आउट ऑफ भिवंडी नक्कीच सामने आपल्याला पाहायला मिळतील. वीस धावा धावप्लेवर पाहायला मिळतात. इथून 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे बॉल टू रन इक्वेशन अगदी ABC पण हे सोपं झालेलं आहे. त्याचं कारण जयेश पाटीलची फलंदाजी. एक संधी निर्माण झाली होती खरं तर गावकरी रिजनमध्ये, मात्र त्या संधीचं सोनं क्षेत्रक्षेला करता आलं नव्हतं. विकोली नक्कीच याने झेल ड्रॉप केला होता आणि त्यानंतर मात्र जयेश पाटील नक्कीच याला जीवदान देखील मिळालं होतं. गोलंदाजीमध्ये पहिला बदल. गोलंदाजी मार्कवर नक्षत्र इंडियामध्ये 14 संघाकडून आदित्य वाकडे आता मध्ये सज्ज होते. फलंदाजी करताना चांगली फलंदाजी त्याची पाहायला मिळत होती, ज्यामध्ये 2 चौकारचा देखील समावेश होता. 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. या धावांचं जर संरक्षण करायचं असेल तर जयेश पाटील याला बाद करावं लागेल.
आणि केवळ जयेश पाटीलला बाद करून चालणार नाही, तर इतर फलंदाजांनी खेळपट्टीवर नक्कीच इथे मात्र ऑन साईडला चेंडू टोललेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू स्क्वेअर लेग रिझन मधून निघून जातोय सीमापार चौकार. अल्ट्रा स्लो मोशन मध्ये नक्कीच हे रिप्ले दाखवले जाते. आपण पाहू शकता. आणि सर्वप्रथम प्रिन्स म्यूच्या माध्यमातूनच या कॅमेऱ्याचा वापर नक्कीच केला गेला होता 10PL स्पर्धेमध्ये, हे आपण पाहू शकता. इथे मात्र फटक्यामध्ये वजन आणि धाव मिळतील अर्धा डझन. षटकार आपल्याला पाहतो फलंदाज मोनित जोशीच्या बॅटमधून. धावसंख्या 6 आणि वेगाने वाढते. धाव प्लेकर 30 धावा आणि इथून फक्त 8 धावांची आवश्यकता आहे गावठी ओवली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. मजबूत स्थितीमध्ये सध्या ओवली संघ पाहायला मिळतोय. एक लो स्कोरिंग होतं खरं तर. आपण मध्ये दिवसा स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये हा सामना खेळवला जातोय आणि 4 षटकामध्ये तब्बल आपण जर बघितलं तर 50 किंवा 50पेक्षा जास्त टार्गेट नक्कीच देणं आवश्यक होतं. ते मात्र 38 धावांचं लक्ष होतं. पुन्हा एकदा चेंडूला फोर्स केलेला आहे. यावेळी मात्र फटका फसलेला आहे. कॉकॉट रिझल्टमध्ये कुठल्या प्रकारे चूक नाही आणि पहिला फलंदाज इथे मात्र बाद होताना गावठी ओवली संघाचा मोनित जोशीच्या रूपाने. पहिला फलंदाज बाद झालेला आहे. मात्र मजबूत स्थितीमध्ये सध्या आपण बघतोय अगदी विजयाच्या उंबाट्यावर गावठी ओवली संघ. न्यू बॅटर सुशांत. इथे मात्र हाय फटका मिस टायमिंग आहे. मात्र क्षेत्ररक्षक दूर आहे. सेफ लँडिंग होते चेंडूची. तोपर्यंत एक धावे आणि एका धावेने सुशांत आपला अकाउंट ओपन करते. संघाची धावसंख्या सिंगल पुरुष धावपल्याकडे 31 धावा. आपण सामना बघतोय नक्षत्र इंटरमध्ये चौधरपाडा विपक्ष गावठी ओवली या दोन संघामध्ये भिवंडी ग्रामीण पूलमधील पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यानंतर आउट ऑफ भिवंडी पूलमधील ग्रामीण ओपनमधील सामने पाहायला मिळतील. इथे खेळलेला या स्क्वेअर ऑफ द विकेट मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर एक रिझनमध्ये डिस्क्वेअर पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. या एका धावने 32 वर पोहोचते. 6 धावांची आवश्यकता आहे गावठी ओवली संघाला विजयासाठी. दुसरे षटक मार्गस आहे. आदित्य वाकडे चौधरपाडा संघाकडून दुसरे षटक चालतोय. ते मध्ये बीट होते इष्टरक्षक आणि बीट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू निघून जातोय लॉंग स्टॉप रिझन मधून सीमापार 4 धावांसाठी चौकार. या चौकाने संघाची धावसंख्या 36 आणि इथून फक्त 2 धावांची आवश्यकता आहे गावठी ओवली संघाला विजयाची होणी करण्यासाठी. या आवश्यकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे खरं तर इनर एज लागली होती नक्कीच बॅटची. नशिबाचे चौकार. केवळ 2 धावांची आवश्यकता आहे गावठी ओवली संघाला विजय संपादन करण्यासाठी. या नक्षत्र इंटरमध्ये चौधरपाडा संघाकडून ज्या फलंदाजीसाठी खरं तर हा संघ प्रसिद्ध आहे त्याच्या प्रकारे फलंदाजी पाहायला मिळाली नाही. कारण चौधरपाडा संघाकडून आपण जर बघितलं तर बापगाव चषक वेली चषकामध्ये ही चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती. इथे मात्र फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली होती आणि त्याचंच कारण मोठं लक्ष ओवली संघासमोर हा संघ ठेवू शकला नव्हता. विकी भंडारी हा गोलंदाजी मार्कवर 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये केवळ आणि केवळ 2 धावांची आवश्यकता आहे. अतिशय सोपं समीकरण. इथे केवळ चेंडूला स्लाइस केलेला विजय फटका जयेश पाटीलच्या बॅटमधून विजय संपादन करताना गावठी ओवली संघ. अभिनंदन गावठी ओवली आणि हार्ड लक नक्षत्र इंटरमध्ये चौधरपाडा. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. पंचांनी नक्कीच चेंडूचे फेक करायचे.
तर खरं तर 2 दावेदार होते, ज्यामध्ये साहिल ज्याने पॉवरप्लेचं षटक घातलेलं होतं. मात्र जयेश पाटील यांनी सामना अगदी एकतर्फी करून टाकलेला आहे. 8 चेंडूमध्ये 25 धावांचं योगदान देणारा ओवली आश्चर्य वंडर बॉय भिवंडी जयेश पाटील जेपी ठरला या सामन्याचा सामना. मॅन ऑफ द मॅच जयेश पाटील जेपी. जयेश पाटील या लवकरात लवकर आमच्या मुख्य व्यासपीठावर. आपण सामनावीराची बक्षिसं इकडे येऊन स्वीकारा. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. नाणेफेक जिंकलेली आहे पनवेल विभागातील चिंचपाडा देवांश 11 चिंचपाडा संघाच्या संघनायकाने. संघनायकाला विनंती आहे सर्व संघ सहकार्य घेऊन लगेचच आपल्याला मैदान गाठायचं आहे. आपलं क्षेत्ररक्षण ॲज अर्ली ॲज पॉसिबल लवकरात लवकर आपण इथे सज्ज करून घ्या. त्याचबरोबर आझाद कामशेत संघ आपणास विनंती आहे, आपण आझाद कोलशेत आपण खेळाडू कक्षाचा ताबा घ्या. जयेश पाटील ठरलेले आहेत या अगोदरच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू आणि त्यांच्यासाठी इथे बक्षिस वितरित केली जात आहेत. काथोडजी पाटील साहेब यांच्या वतीने इथे ट्रॉफीचं वितरण केलं जात आहे. त्याचबरोबर अंजूर गटाचे सचिव सेनेचे त्यांच्या वतीने इथे बक्षिसं दिली गेली. त्याचबरोबर सुशांतजी साऊसाहेब रमाकांतजी घरत साहेब यांच्या वतीने इथे बक्षिसं दिली जातात. एकूण 5 बक्षिसांचं वाटप सामनावीर खेळाडूसाठी इथे केलं जातं. चांगली फलंदाजी इथे खरं तर आपण जयेश पाटील यांची पाहिलेली आहे. येणाऱ्या सामन्यासाठी जेपी आपणास आमच्या समर्थन कक्षाच्या वतीने आम्ही शुभेच्छा देऊ. मैदानाच्या आतमध्ये लगेचच ओपन ग्रामीण फॉर्मॅटमधून सामना सुरू होत आहे. पनवेल विभागातील चिंचपाडा संघ आझाद कोळशेत संघाबरोबर खेळताना आपण पाहू शकाल. कोळशेत संघाचं क्षेत्ररक्षण आहे, कारण देवांश 11 चिंचपाडा संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकल्यानंतर इथे धाडशी निर्णय घेतलेला आहे फलंदाजीचा. हा सामना अत्यंत मोठा सामना आहे, चुरशीचा सामना आहे. त्या सामन्याकडे आपण अल्पावधीतच वळत आहोत. मॅच ऑफिशियल्स आपण खेळपट्टीकडे लवकरात लवकर रवाना व्हा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये देवांश 11 चिंचपाडा संघाची लगेचच रवाना करा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, ओमकार सेवा संस्था भिवंडी आणि सन्माननीय दिनाजी पाटील साहेब समन्वयक ठाणे ग्रामीण यांच्या वतीने हा फार मोठा मेगा शो क्रिकेटचा मित्रांनो आपण अनुभवत आहात. स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 3 आहे आणि 3ऱ्या दिवसातील ओपन ग्रामीण फॉर्मॅटकडे आपण वळत आहोत. या अगोदर भिवंडी ग्रामीणचे संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आपण पाहिलेले आहेत आणि आता प्रेक्षकांसाठी आणखी मोठी पर्वणी आहे, कारण अनेक मोठे मोठे टेनिस क्रिकेट विश्वातील खेळाडू की जे फार दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेशी संलग्न झालेले आहेत त्या खेळाडूंचा खेळ आपल्याला श्री गुरुदत्त चौथा हिरवा
मानकोली क्रीडांगणावर आता पाहण्याची संधी मिळत आहे। यासाठी आयोजकांचा आपण धन्यवाद व्यक्त करूया। या स्पर्धेमध्ये 13 बाईक तब्बल बक्षिसाच्या स्वरूपात वाटल्या जाणार आहेत। त्यामुळे ही स्पर्धा त्यातल्या त्यात प्रत्येक खेळाडूसाठी अविस्मरणीय आणि आनंददायी स्पर्धा आहे। प्रत्येक जण या स्पर्धेशी जोडल्या गेल्यानंतर गुणात्मक क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। वळूया आपण ओपन ग्रामीण फॉर्मॅटकडे। सामना सुरू होत आहे। आझाद कोलशेत आणि त्यांच्या विरोधात देवंश 11 चिंचपाडा या दोन मोठ्या आणि दिग्गज नामांकित संघांमध्ये। आणि जाऊया समालोचन कक्षामध्ये। आमचे साथी समालोचक तयार आहेत। कम्प्युटर कॉमेंटेटर ऑफ भिवंडी सुभाष धुमाळ सर। थँक्यू सुनील शेलके सर। निश्चितच सामना मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त बॅटल या दोन संघांमध्ये बघायला मिळेल। आझाद कोलशेत वर्सेस देवांश 11 चिंचपाडा। चिंचपाडा संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून धाडसी निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा। अर्जुन आणि विजय ही जोडी खेळपट्टीवर सलामीची जोडी। तर पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर प्रणय पॉवर प्लेचं षटक घेऊन आलेला आहे। जबरदस्त या दोन संघांमध्ये